नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजची ही माहिती महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव तसेच विधवा, निराधार आणि घटस्फोटित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। तुम्ही या व्हिडिओचे थंबनेल पाहिले असेल, त्यामध्ये दरमहा 5,000 मानधन मिळण्याबाबत उल्लेख आहे। त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की ही कोणती योजना आहे आणि या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आधी एक साधं उदाहरण समजून घेऊया। समजा एखाद्या दिव्यांग लाभार्थ्याला सध्या सरकारच्या संबंधित योजनेतून दरमहा 2,500 मानधन मिळत आहे, तर अनेक विधवा आणि निराधार महिलांना त्यांच्या संबंधित योजनेअंतर्गत 1,500 मासिक मानधन दिले जाते। पण याशिवाय राज्य सरकारची आणखी एक स्वतंत्र योजना देखील आहे। या योजनेमध्ये पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना दरमहा 5,000 मानधन दिले जाते। मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ही 5,000 ची योजना सर्व दिव्यांग, सर्व विधवा किंवा सर्व निराधार महिलांसाठी नाही। या योजनेसाठी काही ठराविक पात्रता आणि अटी आहेत। आता पुढे पाहूया की ही योजना नेमकी कोणासाठी आहे आणि या 5,000 मानधनाचा लाभ कोणाला मिळू शकतो। मित्रांनो, आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। थंबनेलमध्ये किंवा सुरुवातीला 5,000 मानधन असा उल्लेख पाहून सर्व दिव्यांग किंवा सर्व विधवा महिलांना हा लाभ मिळतो असा गैरसमज करून घेऊ नका, कारण ही योजना प्रत्येकासाठी लागू नाही। राज्य सरकारची राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत महासन्मान योजना या नावाची एक स्वतंत्र योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना दरमहा 5,000 मानधन दिले जाते। म्हणून पुढे आपण या योजनेसाठी कोण पात्र आहे, कोणाला प्राधान्य दिले जाते आणि कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात हे सविस्तर समजून घेणार आहोत। आता अनेक जण विचारतील, दिव्यांग आणि विधवा महिलांचा या योजनेशी नेमका काय संबंध आहे? तर हा मुद्दा नीट समजून घ्या। ही योजना फक्त दिव्यांग किंवा फक्त विधवा महिलांसाठी तयार केलेली योजना नाही। ही योजना साहित्यिक आणि कलावंतांसाठी आहे। मात्र जर एखादा दिव्यांग व्यक्ती कलाकार किंवा साहित्यिक असेल किंवा एखादी विधवा, निराधार किंवा घटस्फोटित महिला साहित्य किंवा कला क्षेत्रात कार्यरत असेल, तर अशा पात्र व्यक्तींना या योजनेमध्ये प्रथम प्राधान्य दिले जाते। म्हणजेच फक्त दिव्यांग किंवा विधवा असणे पुरेसे नाही, त्याचबरोबर संबंधित व्यक्ती साहित्य किंवा कला क्षेत्रात कार्यरत असणे ही आवश्यक आहे। हीच या योजनेतील सर्वात महत्त्वाची बाब आहे। म्हणजे मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ही योजना साहित्यिक आणि कलावंतांसाठी आहे। परंतु या साहित्यिक किंवा कलावंत व्यक्ती दिव्यांग, विधवा, निराधार किंवा घटस्फोटित असल्यास त्यांना या योजनेचा लाभ देताना प्रथम प्राधान्य दिले जाते। ही बाब केवळ बोलण्यात आलेली नाही, तर या संदर्भात राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने अधिकृत शासन निर्णय देखील जारी केलेला आहे। आता त्या शासन निर्णयामध्ये नेमके काय नमूद केले आहे ते पुढे पाहूया। मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये नेमके काय नमूद केले आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया। या शासन निर्णयानुसार राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत महासन्मान योजना राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या कलावंत आणि साहित्यिकांना दरमहा 5,000 मानधन देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे आणि ही रक्कम रोख स्वरूपात दिली जात नाही। हे 5,000 प्रत्येक महिन्याला थेट लाभार्थ्यांच्या आधारशी संलग्न बँक खात्यात डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे जमा केले जातात। म्हणजेच पात्र लाभार्थी असल्यास दर महिन्याला ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते। आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे या योजनेची अंमलबजावणी 1 एप्रिल 2024 पासून सुरू करण्यात आली आहे। म्हणजेच या तारखेपासून ही योजना अधिकृतपणे लागू करण्यात आली असून त्यानंतर पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। आता या योजनेसाठी कोणत्या अटी आहेत ते समजून घेऊया। सर्वप्रथम वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाले तर सामान्य अर्जदारासाठी किमान वय 50 वर्षे असणे आवश्यक आहे। मात्र दिव्यांग अर्जदारांना यामध्ये विशेष सवलत देण्यात आली आहे। त्यांच्यासाठी वयोमर्यादेत 10 वर्षांची शिथिलता देण्यात आली असून त्यामुळे दिव्यांग कलाकार किंवा साहित्यिकाचे वय 40 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तो या अटीत पात्र ठरू शकतो। म्हणजे दिव्यांग कलाकार किंवा साहित्यिकाचे वय 40 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तो वयोमर्यादेच्या अटीत पात्र ठरू शकतो। याशिवाय शासन निर्णयामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब नमूद करण्यात आली आहे। त्यामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की वयाने ज्येष्ठ असलेली विधवा, घटस्फोटित आणि दिव्यांग कलाकार यांना लाभ देताना प्रथम प्राधान्य दिले जाईल। म्हणून जर तुमच्या ओळखीमध्ये एखादा दिव्यांग कलाकार किंवा साहित्यिक असेल तर त्यांनी या योजनेची माहिती नक्की घ्यावी आणि आवश्यक असल्यास अर्ज प्रक्रियेबाबत संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा। आता या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा हेही जाणून घेऊया।
या योजनेचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करायचा आहे. पण इथे पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ही योजना महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग किंवा सर्व विधवा महिलांसाठी लागू नाही. ही योजना फक्त पात्र साहित्यिक आणि कलावंतांसाठी आहे. म्हणून जर संबंधित व्यक्ती साहित्य किंवा कला क्षेत्रात कार्यरत असेल आणि या योजनेच्या अटी पूर्ण करत असेल तरच या योजनेचा लाभ मिळू शकतो. मित्रांनो, पुन्हा एकदा सोप्या भाषेत सांगते. जर एखादी व्यक्ती साहित्यिक किंवा कलावंत असेल आणि त्याचबरोबर दिव्यांग, विधवा, निराधार किंवा घटस्फोटित असेल तर अशा पात्र व्यक्तींना या योजनेमध्ये प्रथम प्राधान्य दिले जाते. म्हणूनच तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारात किंवा ओळखीमध्ये अशी एखादी व्यक्ती असेल जी साहित्य किंवा कला क्षेत्रात कार्यरत असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. कदाचित ही माहिती त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते आणि त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यास मदत होऊ शकते. मित्रांनो, इथे अनेकांचा गैरसमज होऊ शकतो, त्यामुळे हा मुद्दा नीट समजून घ्या. सध्या काही दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या संबंधित योजनेतून 2,500 मानधन मिळते. तसेच अनेक विधवा आणि निराधार महिलांना 1,500 मानधन दिले जाते. परंतु आज आपण ज्या 5,000 मानधनाबद्दल बोलत आहोत ती वेगळी योजना आहे. म्हणजे 2,500 किंवा 1,500 वाढवून 5,000 केले आहेत असे अजिबात नाही. ही पूर्णपणे स्वतंत्र योजना आहे आणि तिच्यासाठी स्वतंत्र पात्रता निश्चित करण्यात आली आहे. आता जाणून घेऊया प्रथम प्राधान्य म्हणजे नेमके काय. मित्रांनो, आता इथे प्रथम प्राधान्य हा शब्द वापरण्यात आला आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक दिव्यांग किंवा प्रत्येक विधवा महिलेला आपोआप 5,000 मिळतील. प्रथम प्राधान्य म्हणजे या योजनेसाठी पात्र असलेल्या अर्जदारांमध्ये जर दिव्यांग, विधवा, निराधार किंवा घटस्फोटित कलाकार अथवा साहित्यिक असतील तर त्यांच्या अर्जाचा विचार प्राधान्याने केला जाईल. म्हणून प्रथम प्राधान्य आणि सर्वांना लाभ या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. कलाकार आणि साहित्यिक म्हणजे कोण हे जाणून घेऊया. अनेकांना प्रश्न पडतो की कलाकार किंवा साहित्यिक म्हणजे नेमके कोण. याचा साधा अर्थ असा की साहित्य, लेखन किंवा कला क्षेत्रात काम करणारी व्यक्ती. म्हणजे फक्त दिव्यांग किंवा विधवा असणे पुरेसे नाही. संबंधित व्यक्ती साहित्य किंवा कला क्षेत्राशी जोडलेली असणे आवश्यक आहे. याच कारणामुळे या योजनेचे नाव ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत महासन्मान योजना असे ठेवण्यात आले आहे. आता जाणून घेऊया शासन निर्णयाचा उल्लेख का महत्त्वाचा आहे. मित्रांनो, सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा पसरत असतात, परंतु या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती अधिकृत शासन निर्णयावर आधारित आहे. म्हणून कोणतीही माहिती पाहताना ती अधिकृत शासन निर्णयामध्ये नमूद आहे का हे तपासणे नेहमी महत्त्वाचे असते. यामुळे चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवण्याची वेळ येत नाही. आता जाणून घ्या अर्ज करण्यापूर्वी कोणती गोष्ट लक्षात ठेवावी. मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील एखादी व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करण्याचा विचार करत असेल तर सर्वात आधी ही योजना तुमच्यासाठी लागू होते का हे तपासणे आवश्यक आहे. कारण केवळ दिव्यांग, विधवा किंवा निराधार असल्यामुळे या योजनेचा लाभ मिळत नाही. त्याचबरोबर साहित्य किंवा कला क्षेत्राशी संबंधित पात्रताही पूर्ण करावी लागते. म्हणून अर्ज करण्यापूर्वी या योजनेच्या अटी काळजीपूर्वक समजून घ्या. तर मित्रांनो, या संपूर्ण व्हिडिओचा सारांश एकाच वाक्यात सांगायचा झाला तर तो असा आहे. ही योजना सर्व दिव्यांग किंवा सर्व विधवा महिलांसाठी नाही. ही योजना पात्र साहित्यिक आणि कलावंतांसाठी आहे आणि त्या साहित्यिक किंवा कलावंत व्यक्ती दिव्यांग, विधवा, निराधार किंवा घटस्फोटित असल्यास त्यांना लाभ देताना प्रथम प्राधान्य दिले जाते. म्हणून कृपया या व्हिडिओचा चुकीचा अर्थ काढू नका आणि ज्यांना ही माहिती उपयोगी ठरू शकते त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती. मला आशा आहे की या व्हिडिओमुळे 5,000 मानधनाची ही योजना नेमकी कोणासाठी आहे आणि कोणाला प्राधान्य दिले जाते याबाबत तुमचा गैरसमज नक्की दूर झाला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही माहिती ज्या व्यक्तींना उपयोगी पडू शकते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि शेती व सरकारी योजनांच्या अशाच महत्त्वाच्या आणि सर्वात आधी अपडेट्स मोबाईलवर मिळवायच्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि आजच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, अनुदान, शेती आणि नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सुरू करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच त्याची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.